ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो, पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा, ज्या ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते ही पीक पाहणी पूर्ण झाली नाही, आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो. मात्र आपला प्रयत्न असा आहे की ही पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे. याचं कारण काय आहे, तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक, आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात. आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहे, कोणी शेतकरी नाही, आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही, ते नष्ट झालं. आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेलं आहे, कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल. आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत. एक, कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावरील तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील, खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण 100% पीक पाहणी करू शकतो. पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो, त्याप्रमाणे ही पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत. कारण सांगितलं जातं, आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही. फार कमी भाग आहे, म्हणजे तो 5 किंवा 60% भाग असेल. 93% महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे. आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणून ही पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल. सगळे जे अधिकारी आहेत, मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं, परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते. त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल, आहेच आपण अलाव करतो, पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे, हा देखील आमचा एक प्रयत्न असेल. आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची, तो एक आपला प्रयत्न आहे. दुसरं, ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे. अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते. ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे, याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील, पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल. तो हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी असते, कृषी विभागाची असते, महसूल विभागाची असते. निदर्शनात असं येतं की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत, इन्व्हॉल्व असतात, म्हणूनच हे सगळं घडतंय. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात, आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो, पण त्यामध्ये आपण त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रोव्हिजन कराल का? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत. आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत, दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय, एकच माणूस 3-3 ठिकाणी काढतोय, तर यात काही ठिकाणी तर संगनमत असेलच, बिना संगनमताचे होऊ शकत नाही. हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल. जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी 100% कृषी सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील, त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन 100% ही पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का? याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे. उदाहरणादाखल, जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे, तर त्यांनी दरवर्षी 7/12 नोंद केली पाहिजे पीक काय आहे. कुठेतरी चेक करून नोंद होते का? फार कमी होते, चेक केलंच जात नाही, त्यामुळे सरसकट नोंदी होतात. आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं 7/12, आता ते करता येत नाही. ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं, त्याची नोंद होते, त्याचं चित्र, जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत, त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे. त्यामुळे नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे. ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात, मला ते मान्य आहे, पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, पदुम विभागाची यंत्रणा आहे, अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू, जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे. आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की ॲक्युरसीने ती झाली पाहिजे. म्हणजे आपण ऍटलिस्ट 90% जरी ॲक्युरसीमध्ये पोहोचलो ना
तरी आपण वर्षाला 1,000-2,000 कोटी रुपये वाचवू शकू. शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आपला कृषी विभाग याचं डुप्लिकेशन ऑफ वर्क टाळायचं असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत मर्ज करा, माणसे भेटतील. रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं. आपण जे पॉईंट आउट केलं आहे हे खरंच डुप्लिकेशन आहे. तथापि आपल्याला कल्पना आहे की 73व्या घटना दुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी केलं आहे आणि त्यातला हा विषय आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे. आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल का, काही त्यांचे कामं जे आहेत त्या कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये करू. माझ्या रिसोड तालुक्यातलं कोळी भिसडे गाव मुख्यमंत्री महोदय अख्खं गाव वंचित म्हणजे सोयाबीनची जेव्हा खरेदी झाली त्या गावातलं एकही कास्तकाराची सोयाबीन केंद्रावर नोंदणी होऊ शकली नाही, फक्त अख्ख्या गावाची ई पीक पाणी नसल्यामुळे. एक विनंती किंवा पॉइंटेड प्रश्न माझा हा आपल्याला आहे की तुरीची नोंदणी सुद्धा चालू आहे, आजही ते गाव वंचित आहे. तर टेक्निकल प्रॉब्लेम काही शेतकरी वंचित राहू शकतात हे मानू शकतो, पण अख्खं गाव का राहिलं याचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे. नाही, संपूर्ण गाव वंचित राहिलं असेल तर त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे बघितलं जाईल आणि त्यांना ऑफलाईन अलाउ केलं जाईल.